Good evening students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the next topic, that is slope of line. Slope of line म्हणजे काय? आपण आता समजा हा x ॲक्सिस घेतलाय, हा y ॲक्सिस आणि ही एक लाईन काढली आहे, समजा L नावाची लाईन आहे आणि ह्या लाईनने हा जो x ॲक्सिस आहे त्याच्या पॉझिटिव्ह x डायरेक्शन बरोबर जो अँगल केला असेल, समजा लाईन अशी असेल इथे पण एखादी, तर इथे हा जो अँगल केला असेल, हा जो थीटा अँगल आपण दाखवतोय हा x ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनची झालेला आहे. तो जो थीटा अँगल असेल ते जे स्लाइटली टिल्टेडनेस असेल किंवा तिरपेपणा असेल, जसं आपण एखाद्या चढण चढतोय, स्लोप उतरण आहे, आपण चढतोय त्यावेळेस आपण असं वाकून चालतो, मग त्यावेळेस जो अँगल तयार होतोय तो हा अँगल आहे, त्यालाच आपण स्लोप म्हणतोय, उतार म्हणतोय थोडक्यात. तो हा अँगल थीटा असतो. मग थीटा कुठं तयार झाला पाहिजे? पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनला, एक्स ॲक्सिसच्या. मग आता फॉर्म्युला समजा याच्यावरती एक बी नावाचा पॉईंट आहे x2y2 या लाईनवरती आणि इथे x1 y1. आपल्याला जर स्लोप काढायचा असेल तर स्मॉल m अक्षराने दाखवला जातो आणि y2 - y1 अपॉन x2 - x1. परत दुसरा एक फॉर्म्युला, आपल्याला जर थीटा वापरायचा असेल त्याला अँगल ऑफ इन्क्लिनेशन म्हणतात. त्याला काय म्हणतात? अँगल ऑफ इन्क्लिनेशन. मग m = tan थीटा. हे दोन सूत्र वापरू शकतो आपण. मग जो एक्स ॲक्सिस असेल तो एक्स ॲक्सिस त्याचा जर स्लोप काढायचा असेल तर तो 0 येतो. का? तर इथे हा थीटा अँगल जो एक्स डायरेक्शन बरोबर होतोय तो 0 होईल आणि tan 0 म्हणजे 0, म्हणून तो 0 येतो. आणि एखादी लाईन जर एक्स ॲक्सिसला पॅरलल असेल तर तिचं एक्स डायरेक्शन बरोबर येणारा अँगल सुद्धा 0 असतो. म्हणजे एक्स ॲक्सिसला पॅरलल असणाऱ्या लाईनचा स्लोप सुद्धा 0 असतो. नंतर वाय ॲक्सिसचा स्लोप काढता येत नाही. का काढता येत नाही? तर या ठिकाणी हा जो थीटा अँगल असेल हा वाय ॲक्सिस आणि हा एक्स ॲक्सिस आहे, इथला अँगल 90 डिग्रीचा येतो आणि tan 90 म्हणजे इन्फिनिटी, नॉट डिटरमाइन, कॅनॉट बी डिटरमाइन, कारण त्याच्या डिनोमिनेटरला 0 येतो, म्हणून तो काढता येत नाही आपल्याला. ओके. मग जी लाईन वाय ॲक्सिसला पॅरलल असेल तिचाही स्लोप काढता येणार नाही. याच्यावरून आपण एक सांगू शकतो, पॅरलल लाईन्स हॅव सेम स्लोप. जर आपल्याला पॅरलल लाईन दिलेल्या असतील तर त्यांचा स्लोप सारखा असतो. एवढेच फक्त याच्यावरती आपलं पुढचं टॉपिक जो आहे प्रॅक्टिस सेट तो अवलंबून आहे. ओके, नाउ सी द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ प्रॅक्टिस सेट 5.3. अँगल्स मेड बाय द लाईन विथ द पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या पॉझिटिव्ह डायरेक्शन बरोबर, म्हणजेच तो अँगल ऑफ इन्क्लिनेशन दिलाय थीटा आणि आपल्याला स्लोप काढायचा आहे. स्लोप काय? m = tan थीटा. देअरफॉर m = tan 45 डिग्री आणि tan 45 म्हणजेच काय? 1. इथे m = tan थीटा. देअरफॉर m = tan 60 डिग्री. देअरफॉर m = √3. तो चार्ट जो आहे आपला ट्रिग्नोमेट्रीचा तो इथे वापरावा लागेल. मागच्या वर्षी आपण पाहिला आहे, पुढच्याही चॅप्टरमध्ये आहे 6 मध्ये, पण आठवावं लागेल आता. इथे m = tan 90 डिग्री. tan थीटा फॉर्म्युला लिहा अगोदर आणि मग 90 लिहा. देअरफॉर m = tan 90 डिग्री. देअरफॉर m = नॉट डिफाईन. tan 90 जो आहे नॉट डिफाईन असणार आहे. या पद्धतीने आपण स्लोप काढू शकतो. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. फाइंड द स्लोप्स ऑफ द लाइन्स पासिंग थ्रू द गिवन पॉइंट्स. ए चे कॉर्डिनेट्स मानून घ्या, x1 y1, याचे x2 y2. m = y2 - y1 अपॉन x2 - x1. देअरफॉर m = y2 ची व्हॅल्यू 7 - 3 आणि x2 4 - 2. देअरफॉर m = 4/2. देअरफॉर m = 2. m = 2. Therefore slope of line AB is 2. This is the final answer. Okay, now see the next example. C आणि D चे कोऑर्डिनेट्स दिलेत. m = y2 आहे आपल्याकडे 3 मायनस y1 पण मायनस आहे म्हणून ब्रॅकेटमध्ये x2 आहे 7 - 5. देअरफॉर m = 3 मायनस मल्टिप्लाइड मायनस प्लस
इथं सबट्रॅक्शन 2. देअरफॉर m इज इक्वल टू 5/2. देअरफॉर स्लोप ऑफ लाईन CD is 5/2. Okay, now see the next example. Therefore m is equal to y2 आहे आपल्याकडे -8, हा मायनस y1 परत -3 डिवाइडेड बाय x2 -6 मायनस x1 -2. Therefore m is equal to -8 यांचं मल्टिप्लिकेशन +3 इथे -6 +2. Therefore m is equal to इथे उरले -5 इथे उरले -4. -5 -4. Therefore m is equal to 5/4. दोन्ही मायनस मायनस निघून जाईल. Therefore स्लोप ऑफ लाईन LM is 5/4. Okay, now see the next example. Therefore m is equal to y2 आहे 4 minus 3 आणि ते येतोय x2 0 x1 0 x1 0 minus 0. Therefore m is equal to 4 plus 3/0. Therefore m is equal to 7/0 आणि 7/0 जेव्हा डिनॉमिनेटरला 0 येतो त्यावेळेस नॉट डिफाईन. Therefore स्लोप ऑफ लाईन TS इज नॉट डिफाईन. तो आपल्याला डिफाईन करता येणार नाही. ओके, नाउ सी द नेक्स्ट एक्झाम्पल. डिटरमाइन वेदर द फॉलोइंग पॉईंट्स आर कोलिनियर. ज्यावेळेस आपण डिस्टन्स फॉर्म्युला पाहिला त्यावेळेस कोलिनियर दाखवायचे असतील 3 पॉईंट तर आपण काय करत होतो. समजा ABC असेल तर आपण लेंथ काढत होतो ABची, BCची, ACची. तिन्ही ज्या 3 लेंथ येतील त्यापैकी 2 लहानची ॲडिशन करून ती तिसऱ्या इतकी येत असेल तर आपण म्हणतो ते पॉईंट्स कोलिनियर आहेत. पण स्लोपचा वापर करून जर कोलिनियर दाखवायचे असेल तर काय करायचं बघा. नेहमीप्रमाणे याला म्हणा x1 y1, याला म्हणा x2 y2, याला म्हणा x3 y3. आता काय करा, ABचा स्लोप काढा. स्लोप ऑफ लाईन AB किंवा त्याला सेगमेंट AB म्हटलं तरी काय अडचण नाही आहे. सेगमेंट म्हणा फार झालं तर, किंवा लाईन राहू द्या, काय फरक नाही पडत. इज इक्वल टू फॉर्म्युला काय y2 minus y1 x2 minus x1 इज इक्वल टू, याला फार झालं तर m1 म्हणूया. m1 इक्वल टू y2 काय आपल्याकडे 1 minus -1 डिवाइडेड बाय x2 0 minus -1. Therefore m1 is equal to 1 plus 1 divided by 0 plus 1. Therefore इथे याचा स्लोप ऑफ लाईन AB. Therefore स्लोप ऑफ लाईन AB is equal to 2/1. That is 2, इक्वेशन नंबर 1. लाईन AB चा स्लोप 2 आला. ओके, आता लाईन BCचा काढा किंवा ACचा काढा, कोणताही चालेल. स्लोप ऑफ लाईन BC इज इक्वल टू, आता फॉर्म्युला चेंज करून घ्यायचा. y2 minus y1 नाही करायचा. इथे x2 y2 x3 y3 येतं, आपण चेंज करणार y3 minus y2 x3 minus x2. याला m2 म्हणूया आपण. y3 काय आपल्याकडे 3 minus 1 डिवाइडेड बाय x3 1 minus 0. Therefore m2 is equal to 2/1. Therefore slope of line BC is equal to 2, इक्वेशन नंबर 2. आणि ज्या 2 लाईनचा स्लोप सारखा असतो ते पॅरलल असतात. फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप ऑफ लाईन AB is equal to स्लोप ऑफ लाईन BC. आणि ज्या 2 लाईनचा स्लोप सारखा आहे ते पॅरलल. देअरफॉर लाईन AB इज पॅरलल टू लाईन BC. त्याचबरोबर
त्या दोन लाईन पॅरलल पण आहे आणि पॉईंट बी कॉमन पण आहे. अँड पॉईंट बी इज ऑन बोथ लाईन्स. इज ऑन बोथ लाईन्स. आणि असं केव्हा होऊ शकतं की ज्या दोन लाईन पॅरलल आहे. समजा असं म्हटलं आपण इथे, समजा ही एक लाईन आहे की जिचं नाव ए बी आहे आणि दुसरी एक लाईन आहे ती ईला पॅरलल आहे, बरोबर आहे, आणि बी पॉईंट कॉमन पण आहे. मग ती इथून नाही सुरू होऊ शकत ना, ती दुसरी लाईन इथून सुरू होईल ना अशी. म्हणजे इथे सी आला. म्हणजे याचा अर्थ काय झाला, 1 2 3 तिन्ही पॉईंट कोलिनियर झाले. देअरफॉर पॉइंट्स ए बी अँड सी आर कोलिनियर. ज्यावेळेस परीक्षेला असा प्रश्न विचारला जाईल की फक्त ते पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाही हे डिटरमाइन करा किंवा दाखवा, त्यावेळेस तुम्ही एक डिस्टन्स फॉर्म्युला वापरू शकता किंवा हा स्लोप फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्हाला ते उत्तर काढता येईल. ओके, नाव सी द नेक्स्ट एक्झाम्पल. LMN दिले आपल्याला. स्लोप ऑफ लाईन LM काढू अगोदर. काय येईल, y2 मायनस 3 मायनस 5 डिवायडेड बाय x2 3 मायनस 2. इथे उरला -2, इथे 1, म्हणजेच याचं आन्सर आलं -2. इक्वेशन नंबर 1. MN चा स्लोप काढूया M2. देअरफॉर M2 इज इक्वल टू y3 1 मायनस 3 1 minus 3 upon x3 minus x2 5 minus 3. Therefore M2 is equal to -2 upon 2. Therefore slope of line MN is equal to -1. इक्वेशन नंबर 2. आता याचा स्लोप आलाय -2, त्याचा आलाय -1. दोन्ही स्लोप सारखे आहेत का, नाही. जेव्हा स्लोप सारखे नसतील, फ्रॉम इक्वेशन 1 and 2, फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप ऑफ लाइन LM इज नॉट इक्वल टू स्लोप ऑफ लाइन MN. जर दोघांचा स्लोप सारखा नसेल तर ते पॉइंट्स आर नॉट कोलिनियर. देअरफॉर पॉइंट्स LM and N are not कोलिनियर. हे पॉइंट्स कोलिनियर असणार नाहीत किंवा नॉन कोलिनियर म्हटलं तरी चालेल. तीन पॉइंट दिलेत बघा. मग त्याप्रमाणे आपण स्लोप एकेचा काढू घेऊन. M1 इज इक्वल टू y2 5 अपॉन 2 मायनस y1 म्हणजे 4 डिवायडेड बाय M1 नंतर लिहू आपण आता याला, डिवायडेड बाय x2 आहे आपल्याकडे -2 मायनस इंटू ब्रॅकेट -4 इक्वलचं साईन द्या. याला M1 म्हणा. इज इक्वल टू, आता इथे डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 घ्यायचा, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून टाका. 5 इंटू 1 5 मायनस 2 इंटू 4 8 डिवायडेड बाय 2 इंटू 1 2 आणि ह्या पूर्ण याला डिवायडेड -2 प्लस 4 इज इक्वल टू. देअरफॉर M1 इज इक्वल टू धिस. Therefore M1 is equal to, आता यांचं सबट्रॅक्शन केलं तर -3 अपॉन 2 पूर्ण डिवायडेड -2 प्लस 4 म्हणजे 2. Therefore M1 is equal to this. Therefore M1 is equal to -3 upon 2. आता हा डिनॉमिनेटरला आहे, हा जर आपल्याला डिवाइडच्या ऐवजी मल्टिप्लाय करायचं असेल तर आपण याचा रिसिप्रोकल घेणार 1 upon 2. Therefore M1 is equal to -3 upon 4. Therefore slope of line AK is equal to -3 upon 4. इक्वेशन नंबर 1. तसंच आपण आता स्लोप ऑफ लाइन KN काढू शकतो. स्लोप ऑफ लाइन KN is equal to y3 minus y2 upon x3 minus x2. Therefore M2 is equal to M2 इज इक्वल टू, व्हॅल्यू पुटअप करा, -2. ठीक आहे, आपण तिकडे घेऊ, एवढं पूर्ण करा मग इकडे लिहायला घेऊया आपण ते. ओके, नाउ सी द रिमेनिंग पार्ट. स्लोप ऑफ लाइन KN, दॅट इज M2.
m2 इज इक्वल टू y3 काय आपल्याकडे -2, नंतर मायनस y2 काय आहे 5/2, डिनॉमिनेटर काहीच नाही म्हणजे 1 डिवायडेड बाय x3 4 -2 इक्वल साईन लिहिताना नंतर लिहूया m2. देअरफॉर m2 इज इक्वल टू, आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन -2 × 2 -4 -5 डिवायडेड बाय 2, इथे 4 + 2 हे पुन्हा आता याच्या जवळ. देअरफॉर m2 इज इक्वल टू धिस. देअरफॉर m2 नंतर लिहिते आपण. आता इथे -4 -5 -9 -9/2 डिवायडेड बाय 6. देअरफॉर m2 इज इक्वल टू दिस. देअरफॉर m2 इज इक्वल टू -9/2 इंटू 1/6. ओके, हा डिनॉमिनेटरला आहे, रेसिप्रोकल करावं लागेल मल्टिपल करताना. 3 × 2 = 6, 3 × 3 = 9. m2 इज इक्वल टू -3/4. देअरफॉर स्लोप ऑफ लाइन kn is equal to -3/4. इक्वेशन नंबर 2 फ्रॉम इक्वेशन 1 and 2. फ्रॉम इक्वेशन 1 and 2 स्लोप ऑफ लाइन AK is equal to slope of line KN and point K, AK and KN, K is on both lines. Therefore points AKN are कोलिनियर. हे पॉइंट्स काय असणार आहेत, कोलिनियर असणार आहेत. ओके, नाउ सी द फोर्थ एक्झाम्पल. इफ A 1 - 1 0 4 -5 3 आर द वर्टाइसेस ऑफ ए ट्रायंगल एंड वी हैव टू फाइंड द स्लोप ऑफ ईच साइड. एकदम सोपा आहे. स्लोप ऑफ लाइन साइड AB इज इक्वल टू y2 - y1 अपॉन x2 - x1. y2 - y1 4 -1 अपॉन 0 - 1 4 + 1 - 1 इज इक्वल टू 5/-1 म्हणजेच -5. देअरफॉर स्लोप ऑफ साइड AB, साइड ABचा स्लोप आला -5. सेकंड, स्लोप ऑफ साइड BC. स्लोप ऑफ साइड BC फॉर्म्युला चेंज होईल. y3 - y2 डिवाइड बाय x3 - x2 इज इक्वल टू y3 3 - 4 x3 -5 - 0 इज इक्वल टू -1/-5 इज इक्वल टू 1/5. देयरफॉर स्लोप ऑफ साइड BC इज इक्वल टू 1/5. आता पुढचं आहे स्लोप ऑफ AC. स्लोप ऑफ साइड AC इज इक्वल टू, फॉर्म्युला चेंज होईल. y1 - y3 करा किंवा y3 - y1 करा, काही फरक नाही पडत. y3 - y1 अपॉन x3 - x1 हे लिहा. एक या साईडला आपण घेऊया. ओके, नाउ सी द स्लोप ऑफ साइड AC इज इक्वल टू 3 -1 आणि हे -6 इज इक्वल टू 4/-6 दॅट इज -2/3. देयरफॉर स्लोप ऑफ साइड AC इज इक्वल टू -2/3. Okay, now see the next example. Show that. Okay, now see this example. Show that A, B, C, D are the vertices of parallelogram. Now write this: A -4 and -7, B -1 and 2, C 8 and 5, and D 5 and -4. Take x1
y1, x2, y2, x3, y3 अँड x4, y4. आता एखादा पॅरलोग्राम दाखवायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल, त्याच्या अपोजिट साईड्स पॅरलल दाखवावं लागतील. जो असा एखादा क्वाड्रिलॅटरल आहे की ज्याच्या अपोजिट साईडच्या दोन पेअर पॅरलल असतात, तो पॅरलोग्राम असतो. म्हणजे एक काम करायचं आहे, सगळ्या साईडचा स्लोप काढा. ओके, स्लोप ऑफ साइड AB इज इक्वल टू y2 मायनस y1 x2 मायनस x1 इज इक्वल टू 2 मायनस मायनस 7 x2 मायनस 1 मायनस मायनस 4 इज इक्वल टू 2 प्लस 7 मायनस 1 प्लस 4. Therefore, slope of side AB is equal to 9/3. 9/3 is equal to 3. इक्वेशन नंबर 1 या पद्धतीने. मग आता BCचा स्लोप काढा. स्लोप ऑफ साइड BC इज इक्वल टू, फॉर्म्युला चेंज होईल, y3 मायनस y2 अपॉन x3 मायनस x2, 5 मायनस 2 अपॉन x3, 8 मायनस मायनस 1 मायनस मायनस 1 इज इक्वल टू 3 अपॉन 8 प्लस 1, 3 अपॉन 9 इज इक्वल टू 1/3. इक्वेशन नंबर 2. Therefore, slope of side BC is equal to 1/3. इक्वेशन नंबर 2. एवढं लिहा, नंतर बघूया पुढचं. ओके, नाव सी, स्लोप ऑफ साइड CD काय फॉर्म्युला होईल, y4 मायनस y3 अपॉन x4 मायनस x3 इज इक्वल टू y4 मायनस 4 मायनस 5 अपॉन x4 5 मायनस 8 इज इक्वल टू मायनस 9 अपॉन मायनस 3. मायनस मायनस प्लस होणार आहे, 3 डिवाइड केलं तर 3 येणार आहे. इक्वेशन नंबर 3. स्लोप ऑफ साइड CD इज इक्वल टू 3. आता शेवटची साइड राहिली आपली AD. स्लोप ऑफ साइड AD इज इक्वल टू, फॉर्म्युला y4 मायनस y1 अपॉन x4 मायनस x1 इज इक्वल टू मायनस 4 मायनस मायनस 7 आणि x4 येस मायनस 4 मायनस मायनस 7, x4 साठी 5 मायनस मायनस 4, 5 मायनस मायनस 4 इज इक्वल टू मायनस 4 प्लस 7 डिवाइडेड बाय 5 प्लस 4 इज इक्वल टू 3/9 इज इक्वल टू 1/3. इक्वेशन नंबर 4. Therefore, slope of side AD इज इक्वल टू 1/3. आता या ठिकाणी आपण जर कम्पेअर केलं, 1 आणि 3 कम्पेअर केला तर स्लोप सारखा येतो, म्हणजे त्या दोन साईड पॅरलल असतील. नंतर 2 आणि 4 कम्पेअर केलं तर स्लोप सारखा येतो, म्हणजे त्या दोन साईड पॅरलल असतील. एवढं लिहून घ्या. ओके, नाव सी द रिमेनिंग पार्ट. फ्रॉम इक्वेशन 1 and 3 स्लोप ऑफ साइड AB इज इक्वल टू स्लोप ऑफ CD. जर स्लोप सारखा असेल तर लाईन्स पॅरलल असतात. AB इज पॅरलल टू CD. फ्रॉम इक्वेशन 2 and 4 स्लोप ऑफ साइड BC इज इक्वल टू स्लोप ऑफ AD. Therefore, साइड BC इज पॅरलल टू साइड AD. आता बघा, हा जो क्वाड्रिलॅटरल आहे, ह्या अपोजिट साइड्स आहेत, त्याच्या दोन पेअर पॅरल आहेत. मग असा जो क्वाड्रिलॅटरल असतो की ज्याच्या अपोजिट साइडचे दोन पेअर पॅरल असतात, त्याला आपण पॅरलोग्राम म्हणतो. बाय युजिंग डेफिनेशन ऑफ पॅरलोग्राम, पॅरलोग्रामची डेफिनेशन वापरली तर गिव क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ पॅरलोग्राम. तो पॅरलोग्राम असणार आहे. म्हणजेच काय झालं, देअरफॉर पॉइंट्स A, B, C and D are vertices of parallelogram.
व्हर्टायसेस ऑफ पॅरलल. आणि हेच जर आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरून करायचं असतं तर काय केलं असतं? सरळ सरळ चारही साईडची लेंथ काढली असती डिस्टन्स फॉर्म्युल्याने, सेगमेंटची साईडची, आणि ज्यांच्या समोरासमोरच्या साईडची लेंथ जर सारखी आली म्हणजेच त्या साईड कॉन्ग्रुअंट आल्या तरी पण तो पॅरलोग्राम होऊ शकतो. म्हणजे तुम्ही डिस्टन्स फॉर्म्युला पण वापरू शकता किंवा स्लोप फॉर्म्युला पण वापरू शकता. Okay, now see the next example. Find k if r is 1 and minus 1, r 1 minus 1 आणि s is minus 2 and k. Slope of rs is equal to minus 2. याला आपण x1 y1 म्हणणार, याला x2 y2. k ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. स्लोप ऑफ सेगमेंट किंवा लाईन म्हणा rs is equal to y2 minus y1 upon x2 minus x1. स्लोपची व्हॅल्यू देऊन ठेवली आपल्याला -2. स्लोप इज -2. इथे डायरेक्ट पुट करा. -2 इज इक्वल टू y2 k minus y1 minus 1 divided by x2 -2 minus 1. Therefore, -2 is equal to k plus 1 divided by -2 minus 1 -3. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, माइनस माइनस प्लस 2 into 3 6 equal to k plus 1. हा माइनस करा, 6 minus 1 is equal to k. Therefore, k is equal to 5. अशा पद्धतीने आपण व्हॅल्यू काढू शकतो. Okay, now see the next example. Find k if PQ is parallel to RS and coordinates are given like this. Consider P x1 y1, Q x2 y2, x3 y3 and x4 y4. आता दोन्ही लाइन्स पॅरलल आहे PQ आणि RS, म्हणजे त्यांचा स्लोप सारखा असेल. स्लोप ऑफ लाइन PQ is equal to formula y2 minus y1 upon x2 minus x1 is equal to y2 6 minus 4 upon x2 3 minus 2 is equal to 2 upon 1 is equal to 2. Therefore, slope of line PQ is equal to 2. Equation number 1. आता RS चा स्लोप काढा. स्लोप ऑफ लाइन RS इज इक्वल टू, फॉर्म्युला चेंज होईल, y4 minus y3 divided by x4 minus x3 is equal to k minus 1 divided by 5 minus 3 is equal to k minus 1 upon 2. Therefore, slope of line RS is equal to this, equation number 2. But PQ is parallel to RS. This part is given. आणि जेव्हा लाइन्स पॅरलल असतील त्यांचा स्लोप सारखा. Therefore, slope of line PQ is equal to slope of line RS. PQ चा स्लोप आहे 2. Therefore, 2 is equal to k minus 1 upon 2 क्रॉस मल्टिप्लिकेशन. 4 is equal to k minus 1. हा minus 1 इकडे प्लस करा. 4 plus 1 is equal to k. Therefore, k is equal to 5. This is the final answer. या पद्धतीने आपण हे चॅप्टर कंप्लीट केलं आहे. त्यातला जो काही प्रॉब्लेम सेट असेल तो तुम्ही सॉल्व करा. अडचण आली काही तर काही उदाहरण आपण बघूया. तुम्हाला माझं टीचिंग जर आवडलं असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा, त्यातलं 2 नंबरचा ऑप्शन घ्या म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्याबरोबर मिळेल. थँक्यू.